धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणुकीत 5 उमेदवारांची माघार. निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश खंडारे यांची माहिती. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांची यादी अंतिम टप्प्यात आली असून आज शुक्रवारी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या तिसऱ्या दिवशी उभाटा गटाचे उमेदवार नाना नरेंद्र देऊळकर, अतुल वसंत चौधरी, संतोष अरुण गावंडे व अपक्ष उमेदवार विनोद तिर्ले, शिवचरण लसवंते यांनी अधिकृतपणे आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश खंडारे यांनी विदर्भ टुडे न्यूजशी बोलताना सांगितले की 2 दिवसात एकूण 7 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघार घेतले आहे. एकूण 10 प्रभागामध्ये एकूण 20 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात आहे, तर नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश खंडारे यांनी यावेळी दिली आहे. निवडणूक नगरपालिका 2025 धामणगाव रेल्वेसाठी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. मागील 3 दिवस आयोगाने नामनिर्देशन पत्र मागच घेण्यासाठी उमेदवारांना त्या ठिकाणी वेळ उपलब्ध करून दिली होती. या 3 दिवसामध्ये धामणगाव रेल्वे नगरपालिकेमध्ये ज्यांनी अर्ज भरलेले होते वैधरित्या, अशा एकूण 7 लोकांनी 7 उमेदवारांनी त्यांची उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत. काल 2 जणांनी घेतले, 2 उमेदवारांनी मागे घेतले आणि आज एकूण 5 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतलेले आहेत. आता सद्यस्थिती अशी आहे की आता अर्ज मागे घेण्याची वेळ तर 3 वाजता संपलेली आहे. आता अर्ज मागे घेता येणार नाही. एकूण 20 जागा आहेत, 10 प्रभागा मिळून 20 जागा आहेत. त्या 20 जागेसाठी एकूण 42 उमेदवार सध्या रिंगणात आहेत आणि नगराध्यक्ष पदाची जी एक जागा आहे त्याच्यासाठी 2 उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत. नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही ह्या राजकीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार आहेत, त्यामध्ये अपक्ष कोण नाहीये. आणि जे सदस्यच्या 20 जागा आहेत त्याच्यासाठी जे 42 उमेदवार आहेत त्याच्यापैकी 40 उमेदवार हे पक्षाने पुरस्कृत केलेले आहेत आणि 2 अपक्ष उमेदवार आहेत. एकच प्रभाग आहे, प्रभाग 5, त्यामधील प्रभाग 5ब मध्ये 2 अपक्ष उमेदवार आहेत. बाकी इतर ठिकाणी कुठेच अपक्ष उमेदवार नाही. म्हणजे 20 जागेसाठी 42 उमेदवार त्या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत.